चाललेलो आहे सप्तशृंगीला. माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली आहे, मम्मी पप्पा दीदी. तर आम्ही चौघजण असे म्हणून 4 जण आम्ही चाललेलो आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे कधी कधी थांबतो आहे आणि सप्तशृंगीला जाऊन देवाचं दर्शन पण दाखवतो तुम्हाला कसं आहे आणि मंदिर कसं आहे. तिकडे मम्मी ते थांबलेले आहेत, पप्पा CNGची लाईनमध्ये गाडी लावलेली आहे. तर आता चालतो आहे, आता अर्ध्या रस्त्यात आलो आहे. तसं ब्लॉग नव्हता काढायचा पण सेकंड ब्लॉग नाही काय भेटला म्हणून हा सेकंड ब्लॉग काढतो आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. माझ्या चॅनलला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दरवेळेस लिंक देणारच आहे. त्याबद्दल चला मी तुम्हाला दाखवतो पुढे. ही आमची पारुशी दीदी. इकडे मम्मी आहे, गाडी पप्पा CNG भरतात आहे. आम्ही आलेलो आहे कसाऱ्याच्या पुढं, अजून 2 तास तरी लागतील जायला. आता आम्ही तर थांबलेलो आहे चहा पिण्यासाठी. लय कंटाळा आला मला. तर बघू आता रात्र होऊन उद्या सकाळी दर्शन घ्यायला जाईल. ह्या माझ्यासोबत गाडीतच बसलेली आहे. उद्या सकाळी दर्शन घ्यायला जाईल. त्याच्यानंतर आता रात्री बघेल रूम बीममध्ये ॲडजस्ट करेल. त्याला पुढचा ब्लॉग पुढे दाखवतो. अजून पण खूप लांब जायचं, खूप लांब. आता सनसेट झालेला बघू शकता तुम्ही, एकदम मस्त वाटतंय. टोल नाकापाशी आहे, चहा प्यायला थांबलेलो. आता चाललो आहे पुढे, गाड्यात चाललेली आहे. आता आम्ही जातो पुढे 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 बघूया आता किती टाईम होते तसं. त्याला दाखवत आता गाडीत बसायला चाललं आहे. आमच्यासोबत एक भूत आहे शकता. काय मंदिर. आता आम्ही रूम बघायला आलेलो आहे. आता बघतोय रूम. हे 4 बेड. पुढे काय आहे, गॅलरी आहे. गॅलरी सोडा, बसायला चार्जिंगसाठी चार्जिंग पॉईंट पण आहे. टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही पण आहे. तो अशी खोली आहे. तिथे आता बघू, ट्राय चालले आमच्या इथे राहायचं. तर तुम्हाला मंदिर दाखवायचं तर
मंदिर तिथे आहे. आता संध्याकाळपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहे. थंडी खूप आहे, म्हणजे आता सांगू नाही शकत एवढी थंडी आहे. ते मंदिर आहे तिथून फोकस आहे ना नीट खाली बघू शकता. म्हणजे एकदम शांतता आहे इथे, असं काय वाटत नाही मला. फुल आहे. स्टेअरने मी आलो आहे, आता चाललो आहे बघूया. म्हणजे खूप थंडी आहे. मला डबल शर्ट घातलं मी, जर की मी स्वेटर आणायचं विसरलो चुकून. तर आता इथं लय थंडी आहे. मम्मी ते रूम बघतात आहे. दीदी मम्मी पप्पा गाडी बशी बसलेत. गाडी पार्किंगला पण बघायची आहे. एक रात्र काढायची फक्त. उद्या सकाळी लवकर उठून 5 वाजता देवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तुम्हाला पण दर्शन घ्यायला होतं. आता बघू ट्राय करू फोटोचं, तर आता माहिती नाही मला, पण ट्राय करतो मी. ऑसम, इथून एवढं ऑसम दिसतं ना मंदिर, सांगू नाही शकत. जे प्रत्यक्षात येणार ना त्यालाच माहिती मंदिर किती ऑसम आहे. थंडी म्हणजे थंडी खूप आहे. चला आता बघूया काय करतो आम्ही पुढे जाऊन. काय टाळा लावतं बघू. आता चाललं हारून घ्यायचं, टाळा लावते. चला पुढे जाऊया. आता खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. हा पुढून पण चल ना, एकच वाटतं मला. अरे थांब ना. चला थंडी थंडी थंडी. हा खालचा नजारा काय नसतास. आता बघू. दोन तास घुमल्यानंतर रूम सिलेक्ट केलेला आहे. हाय तोच केला आहे. खूप फिरलो बाहेर, जाम भूक लागलेली आहे. तर पहिले बॅग बिग ठेवतो आणि बघतो जेवायचं काय होतं आहे ते. आता चला शिड्यांवर चालूया. आम्ही चाललेलो प्लेट घ्यायला जेवायला. तर मोफत महाप्रसाद दिला आहे. तर चला तुम्ही पण जेवा माझ्यासोबत. आता इथे जेवायला आलेलं आम्ही. जेवल्यानंतरच बोलतो. आता काय काय ते पण दाखवतो जेवायला. बोलायला कसं राहतं मला. दीदी पप्पा मम्मी बाकीचे माणसं पण चालेल. आता जेवल्यानंतर बोलतो येतात मला. जेवण आलेलं आहे. आता मी जेवण दाखवतो काय काय येते. कॅमेरा पण नाही नीट पकडला. अजून मोबाईलच बघतात आम्ही. आले जवळ आले, त्याला दाखवतो. चाललोय झोपायला. सकाळी भेटू. झोप चाललोय. चला. The next day.
6:30 वाजलेले. आता आम्ही चाललेलो देवीचं दर्शन घ्यायला. लय थंडी आहे. तुम्ही पप्पांचं स्वेटर घातलं चुकून नाही, मुद्दाम म्हणलं थंडी इथे. तर चला जाऊया खाली. आज 40 झालेले आहेत. आता चाललेलं वर हळूहळू बघा मंदिर किती उंच इथून दिसतंय. तर चाललो आम्ही. लय थंडी वाजते. सकाळी 6:30 वाजले तरी थंडी काय कमी नाही झाली. मम्मी पप्पा ते पण येतात ते पाठून. तर चला आता बघू कशाने जातोय, रोपवेने का शिड्यांनी. समोरचा व्ह्यू ऑफिस आहे. एक नंबरचं डोंगर. प्रत्यक्षात दिसते. तर आता आम्ही रोपवेने जाणार आहे. वरती मंदिर आहे तिकडे. इथं रोपवे त्याने जाणार आहे. थंडी वाजते अजून पण 7 वाजलेत. मग आता घरी जाऊन तिकीट तर काढलेत. 110 रुपये एकाचे. आता चाललोय. आवाज पण नाही निघत आहे. चला.